लातूर शहरात विद्यार्थ्या हत्या प्रकरणातील 4ही आरोपींची पोलिसांनी धिंड काढली। शिवाजीनगर पोलीस ठाणे येथून शहराच्या मुख्य चौकातून आरोपींना थेट घटना घडलेल्या ठिकाणी नेण्यात आले। औसा रोडवरील पुरणमल लाहोटी शासकीय तंत्रनिकेतन महाविद्यालयासमोर विद्यार्थ्यांच्या 2 गटांत झालेल्या वादातून चाकू हल्ला झाला होता। यात एकाचा मृत्यू झाला होता, 3 जण जखमी झाले होते। या घटनेनंतर दहशत निर्माण झाल्याच्या पार्श्वभूमीवर गुन्हेगारीला आळा घालण्यासाठी पोलिसांनीही कडक कारवाई केली। धिंडीदरम्यान मुख्य रस्त्यावर बघ्यांची मोठी गर्दी झाली होती। कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी पोलिसांचा कडक बंदोबस्त ठेवण्यात आला होता। शहरात वाढत्या गुन्हेगारीला लगाम घालण्यासाठी पोलिसांच्या या कारवाईची जोरदार चर्चा होत असून यामुळे गुन्हेगारांना धडा मिळेल का याकडे लातूरकरांचे लक्ष लागले आहे। नितीन बनसोडे, एकमत डिजिटल, लातूर। पुरणमल लाहोटी महाविद्यालय येथे विद्यार्थ्यांच्या 2 गटात भांडण होऊन त्यामध्ये एकाचा विक्रम नारायण पांचाळ याचा मृत्यू झाला। त्याबद्दल गुन्हा नोंद क्रमांक 65/2026 कलम 103(1), 109(1), 54(35) BNS याप्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे। त्यामध्ये 4 आरोपी असल्याचे निष्पन्न झालेले आहे। 3 आरोपी हे त्याच कॉलेजचे विद्यार्थी आहेत, 1 आरोपी हा बाहेरचा आहे। चौघांनाही आपण अटक केलेली आहे। काल मान्य न्यायालयात त्यांना रिमांडसाठी हजर केलेलं आहे। मान्य न्यायालयाकडून त्यांना 5 दिवसाचा पोलीस कोठडी तपासकामी मंजूर करण्यात आलेली आहे। आज रोजी सदर तपासामध्ये गुन्हेगारांकडून घटनेचा घटनाक्रम समजण्यासाठी घटनास्थळ पंचनामा करणे कामी त्यांना घटनास्थळी नेण्यात आले होते। पुढील तपास सुरू आहे। Thanks for watching Ekmat Digital.